हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. आजचा टॉपिक आहे फूड्स दॅट हेल्प्स टू लुक 20 years यंगर. तुम्हाला कधी असं वाटतंय का की अ, खूप घाम येतो आहे शरीरातून किंवा तोंडातून वास येतो आहे, कितीही परफ्यूम वापरला तरी फ्रेश वाटत नाहीये, स्किन डल दिसते आहे, शरीरात हेवीनेस वाटते. तर लक्षात ठेवा, फक्त बाहेरून परफ्यूम लावून फ्रेशनेस मिळत नाही, खरी फ्रेशनेस ही आतून सुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 7 नैसर्गिक खाद्यपदार्थ जे शरीराला आतून डिटॉक्स करून नैसर्गिक सुगंध, ग्लोईंग स्किन, हायड्रेशन आणि दिवसभर फ्रेशनेस देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यातलं पहिलं आहे फळे आणि भाज्या. नॅचरल फ्रेशनेस बूस्टर. सर्वात पहिला आणि महत्वाचा ग्रुप म्हणजे फळे आणि भाज्या. विशेषतः काकडी, टरबूज, संत्री, टोमॅटो, पालक हे काय करतात माहितीये का? हे फ्रूट शरीर हायड्रेट ठेवतात आणि स्वेटचा स्मेल कमी करतात. जेव्हा शरीर क्लीन आणि हायड्रेटेड असतं तेव्हा स्किन नॅचरली ग्लो करते, घामाचा तीव्र वास कमी होतो, शरीर हलकं आणि एनर्जेटिक वाटू लागतं. रोज प्लेटमध्ये 50% भाग हा कलरफुल व्हेजिटेबलने असायला हवा. सेकंड आहे सायट्रस पॉवर, व्हिटॅमिन सी फ्रेशनेस. दुसरा पॉवरफुल ग्रुप म्हणजे सायट्रस फ्रुट्स. लिंबू, मोसंबी, संत्री ही आंबट फळं व्हिटॅमिन सी ने भरपूर असतात. ते आपलं शरीर डिटॉक्स करायला मदत करतात, बॅक्टेरियाची ग्रोथ कमी करतात. त्याच्यामुळे बॉडी ऑर्डर कमी होतो, इम्युनिटी वाढते आणि स्किन ब्राईटर दिसू लागते. सकाळी जर रोज कोमट पाण्यात लिंबू घालून प्यायलात ना, तर आपली बॉडी इंटरनली फ्रेश फील सुद्धा होते. पण ऍसिडिटी असेल तर मात्र मर्यादित प्रमाणात घ्या. तिसरं आहे ग्रीन टी, अँटीऑक्सिडंट फ्रेशनेस बूस्टर. तिसरा मॅजिकल ड्रिंक म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे टॉक्सिन्स कमी करतात, मेटाबॉलिझम बूस्ट करतात, अनवॉन्टेड स्मेल कमी करतात, फॅट बर्निंगला मदत करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्किनला युथफुल ग्लो मिळतो. दिवसातून 1 ते 2 वेळा तुम्ही शुगर फ्री ग्रीन टी घेऊ शकता. जास्त नका घेऊ कारण त्याने ऍसिडिटी किंवा स्लीप डिस्टर्बन्स होऊ शकतो. चौथं आहे प्रोबायोटिक योगट, गट हेल्थ फ्रेशनेस. जर गट क्लीन नसेल ना तर आपल्या शरीरातून वास एक प्रकारची दुर्गंधी येऊ शकते. म्हणून चौथा सुपरफूड आहे प्रोबायोटिक योगर्ट म्हणजे दही. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे डायजेशन सुधारतात, आपलं ब्लॉटिंग कमी करतात, गट टॉक्सिन्स कमी करतात. हेल्दी गट म्हणजे फ्रेश ब्रेथ, ग्लोईंग स्किन, क्लीन बॉडी स्मेल. घरचं फ्रेश दही सर्वोत्तम. आणि फ्रीज मधलं आणि ताजं दही घ्या, शक्यतो फ्रीज मध्ये ठेवलेलं घेऊ नका. रात्री लावा आणि सकाळी घ्या. रात्रीपेक्षा दही दुपारी खाणं जास्त बेनिफिशियल असतं. शक्यतो रात्री खाऊ नका. पाचवा फ्रेशनेस सिक्रेट म्हणजे फ्रेश हर्ब. विशेषतः पुदिना, तुळस, कोथिंबीर हे नॅचरल डिओडोरायझिंग फूड्स आहेत. हे माउथ ऑर्डर कमी करतात, डायजेशन सुधारतात, शरीराला कुलिंग इफेक्ट देतात. पुदिन्याचं पाणी किंवा तुळशीचा चहा समरमध्ये खूप बेनिफिशियल आहे. जेवणात नेहमी फ्रेश हर्ब ऍड करा. सेलरी आणि फेनल हा सहावा ग्रुप म्हणजे सेलरीचा. फेनल म्हणजे बडीशेप. हे फूड शरीर नॅचरली डिटॉक्स करतात. बडीशेप विशेषतः माउथ फ्रेशनर म्हणून काम करते, डायजेशन सुधारते, ऍसिडिटी कमी करते. जेवल्यानंतर थोडी बडीशेप खाल्ल्यास ब्रीथ नॅचरली फ्रेश राहतो. सेलरी शरीरातील एक्सेस टॉक्सिन फ्लश आउट करण्यास मदत करते. सातवं आहे हायड्रेशन. जर शरीर डिहायड्रेटेड असेल तर स्वेट स्मेल जास्त येऊ शकतो, म्हणून भरपूर पाणी प्या. वॉटर रिच फ्रूट खा, जसं की टरबूज, काकडी, स्ट्रॉबेरी. जेव्हा शरीर हायड्रेटेड असतं तेव्हा स्किन फ्रेश दिसते, शरीर क्लीन फील होतं, सबटल नॅचरल स्किन येतो. दिवसातून किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला हवं. तर आता तुम्हाला एक मी शेवटी बोनस म्हणून एक डिटॉक्स ड्रिंक, पॉवरफुल डिटॉक्स ड्रिंक सांगणार आहे. एक 1 लिटरच्या पाण्यामध्ये लिंबाचे काही स्लाइस करून टाका, काकडीची 2-3 काकडीचा स्लाइस टाका, पुदिन्याची थोडी पानं टाका आणि संत्र्याचे 1-2 फोडी टाका.
आणि हे इन्फ्युज वॉटर जर दिवसभर तुम्ही सिप सिप करून प्याला तर तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते, हायड्रेशन सुधारतं, फ्रेशनेस येतो आणि स्किन सुद्धा ग्लोईंग व्हायला मदत होते. हे सगळं नॅचरली मिळतं बरं का. तर मित्रांनो, खरी फ्रेशनेस बाहेरून नाही तर ती आतून तयार व्हायला पाहिजे. जेव्हा आपण नॅचरल फूड्स खातो, गट क्लीन ठेवतो आणि शरीर हायड्रेट ठेवतो, तेव्हा शरीर नॅचरली फ्रेश वाटतं, स्किन ग्लो करतं आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत आणि आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आणखी एक अशीच नवीन का माहिती घेऊन. सो थँक यू एव्हरीवन.